मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसतायत, पण आतापर्यंतच्या उपोषणांचं काय झालं असा प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय. मराठा आरक्षण आंदोलनातून उभ्या राहिलेल्या मनोज जरांगे यांचं हे 9वं उपोषण असणार आहे. अंतरवाली सराटी ते मुंबई पर्यंतच्या वेगवेगळ्या टप्प्यांत मनोज जरांगे यांनी आतापर्यंत 8 उपोषणं केली आहेत. पण या उपोषणांमधून काय मिळालं, त्यांच्या मागण्या काय होत्या, त्यातल्या किती पूर्ण झाल्या, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्याच निमित्तानं मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाची संपूर्ण टाइमलाईन सविस्तर समजून घेऊ. मनोज जरांगे यांचं पहिलं उपोषण जालना आणि बीड जिल्ह्यातल्या गोदावरी नदीच्या जवळच म्हणजेच गोदा पट्ट्यातल्या 123 गावांमध्ये मराठा आरक्षणासाठी लहान मोठी आंदोलनं उपोषणं केल्यानं जरांगे त्या भागात बऱ्यापैकी परिचित होते. पण ऑगस्ट 2023 मध्ये सुरू झालेलं त्यांचं उपोषण एका मोठ्या आंदोलनाची सुरुवात ठरली. 29 ऑगस्ट 2023 ला मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी या गावात उपोषणासाठी बसले. 1 सप्टेंबरला उपोषण स्थळी दगडफेक आणि लाठीचार्ज झाला आणि याच वेळेला मनोज जरांगे हे नाव आणि त्यांचं आंदोलन महाराष्ट्रभरात पोहोचलं. नेते आणि मंत्र्यांची रीग अंतरवाली सराटीमध्ये पाहायला मिळाली. पुढे 14 सप्टेंबर 2023 ला मनोज जरांगे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पहिलं उपोषण सोडलं. नंतर 14 सप्टेंबरला याच जरांगेंनी एकनाथ शिंदे यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्यासाठी 40 दिवसांची मुदत देत पुढच्या आंदोलनाचा इशारा दिला. मनोज जरांगेंचं दुसरं उपोषण. पहिल्या उपोषणानंतर मनोज जरांगेंना सरकारकडून वेगवेगळी आश्वासनं मिळाली खरी, पण ती पूर्ण झाली नाहीत. त्यानंतर 25 ऑक्टोबर 2023 ला जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केलं. पुढे मराठवाड्यात मोठी संतापाची लाट उसळली आणि अनेक ठिकाणी राडा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये 30 ऑक्टोबरला माजलगाव आणि बीडमध्ये हिंसाचार, जाळपोळ झाली, ज्यामुळे महाराष्ट्र हादरला. 2 नोव्हेंबरला मनोज जरांगेंनी हे दुसरं उपोषण मागे घेतलं. त्यावेळेला न्यायमूर्ती MJ गायकवाड, सुनील शुक्रे, मंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत जरांगेंनी हे उपोषण मागे घेतलं होतं. 3 नोव्हेंबरला जरांगेंनी स्पष्ट केलं की आम्ही सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत देतोय. मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही मुंबईकडे निघणार. मनोज जरांगेंचं तिसरं उपोषण आणि मुंबई दौरा. मनोज जरांगे यांनी 20 जानेवारी 2024 ला अंतरवाली सराटीतून उपोषण सुरू करत मुंबईकडे कूच केली. त्यांच्या सोबत त्यावेळेला हजारो आंदोलक मुंबईकडे निघाले. 27 जानेवारीला मनोज जरांगे हे नवी मुंबईतल्या वाशीपर्यंत आले आणि तिथेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भेटून सगळे सोयरेच्या अध्यादेशाची प्रत दिली. त्यावेळेला जरांगेंनी नवी मुंबईत उपोषण सोडलं आणि अंतरवालीत परतले. मनोज जरांगेंचं चौथं उपोषण. मागण्या पूर्ण होत नाहीत म्हणून मनोज जरांगे यांनी पुन्हा जून 2024 मध्ये उपोषण सुरू केलं. 8 जूनला मनोज जरांगे यांचं हे चौथं उपोषण सुरू झालं. सलग 5 दिवस उपोषण चालल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई हे मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी आले. यावेळेला मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा 1 महिन्याची मुदत देत 13 जूनला उपोषण सोडलं. 13 जुलै 2026 पर्यंत जर आपल्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत तर आपण पुन्हा उपोषणाला बसू, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आणि घडलंही तसंच. मनोज जरांगेंना पुन्हा 5वं उपोषण करावं लागलं. मनोज जरांगेंचं 5वं उपोषण. 20 जुलै 2024 ला मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली. त्यानंतर 4 दिवस हे उपोषण चाललं. 24 जुलैला मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. तेव्हा नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज, अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी ज्यूस घेत हे उपोषण स्थगित केलं होतं. पण उपोषण सोडताना त्यांनी सरकारला पुन्हा 13 ऑगस्ट पर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा मोठं आंदोलन करू, असा इशारा दिला. मनोज जरांगे यांचं 6वं उपोषण. 16 सप्टेंबर 2024 ला रात्री 12 वाजेपासून म्हणजेच 17 सप्टेंबर या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून मनोज जरांगेंनी आपलं 6वं उपोषण सुरू केलं होतं. मनोज जरांगेंनी जवळपास 9 दिवस उपोषण केलं. त्यांची प्रकृती बिघडली. त्यावेळेला मनोज जरांगेंनी 25 सप्टेंबर 2024 ला आपलं हे 6वं आमरण उपोषण स्थगित केलं होतं. मनोज जरांगेंचं 7वं उपोषण. 25 जानेवारी 2025 ला मनोज जरांगे यांनी सामूहिक आमरण उपोषण सुरू केलं.
जरांगे यांच्यासह अनेक मराठा बांधव या उपोषणात सहभागी झाले. 30 जानेवारी 2025 ला मनोज जरांगे यांनी 6वं आमरण उपोषणही सोडलं. बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळुंके यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांनी हे उपोषण स्थगित केलं होतं. पण त्याच वेळेला त्यांनी मुंबईकडे कूच करण्याचा इशारा सुद्धा दिला होता. या दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यात अनेकदा चर्चा झाल्या. शिंदे समिती असेल, मराठा आरक्षण उपसमिती असेल, अशा अनेक शिष्टमंडळांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून वेगवेगळ्या पद्धतीनं मार्ग काढण्याचे प्रयत्न केले. पण मनोज जरांगे हे आपल्या भूमिकेवर ठाम होते आणि त्यानुसारच मनोज जरांगेंनी आपलं 8वं उपोषण आणि पुन्हा मुंबई दौरा जाहीर केला. 27 ऑगस्ट 2025 ला आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे दुसऱ्यांदा मुंबईकडे निघाले. पुन्हा एकदा हजारो समर्थक घेऊन जरांगे 29 ऑगस्टला मुंबईतल्या आझाद मैदानात पोहोचले. तिथे त्यांचं उपोषण सुरू झालं आणि मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली. पुढे 2 सप्टेंबर 2025 ला राज्य मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री माणिकराव कोकाटे, रणजित सिंह पाटील यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या सरकारने मान्य केल्याचं म्हटलं गेलं. तसंच या सगळ्या मागण्यांचे GR मनोज जरांगे यांना दिल्याचंही सांगण्यात आलं. यावेळी जरांगे यांनी सरकारकडून जारी करण्यात आलेले GR स्वीकारत आपलं 8वं आमरण उपोषण मागे घेतलं. मनोज जरांगे यांची ही उपोषणं आणि सरकारची आश्वासनं असा अनेक दिवस संभ्रम कायम आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे यांनी 9व्या उपोषणाची घोषणा केली आहे. 30 मे 2026 पर्यंत आपल्या मागण्या मान्य करा, अन्यथा उपोषणाला सुरुवात करणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. यावेळेला त्यांनी हैदराबाद गॅझेटियर नुसार मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान, पुणे संस्थान आणि मिरज संस्थानच्या गॅझेटचा GR करा. 1994 साली ओबीसींसाठी काढलेल्या GRच्या धर्तीवर सातारा संस्थानचा GR आणि हैदराबाद गॅझेटचा GR करा आणि तो एकत्र द्या. महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या. मराठा आरक्षण आंदोलनात ज्यांनी बलिदान दिलंय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकऱ्या देण्याचा GR काढा. सारथीमधील सगळ्या योजना सुरू करा. महामंडळाचे परतावे थांबलेत, ते सगळे परतावे तातडीनं वाटा. कुणबी प्रमाणपत्र दिलेल्या बांधवांचे जातवैधता प्रमाणपत्र 30 मेच्या आत द्या. मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा. स्वतंत्र मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करा. मराठ्यांच्या सापडलेल्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायत कार्यालयात लावा. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढ द्या. सगळे सोयरेच्या अधिसूचनेचा GR घ्या. अशा मागण्या मनोज जरांगे यांनी केल्या. एकूणच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे हे वेगवेगळे टप्पे होते. या दरम्यान त्यांना सरकारने अनेक आश्वासनं दिली, पण यातली मोजकीच पूर्ण झाली आहेत. मराठ्यांना कुणबीतून आरक्षण देण्याची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या 9व्या उपोषणात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाबद्दल आणि एकूणच वेगवेगळ्या संभ्रमांबद्दल तुमचं मत नेमकं काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.